कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा कशाला त्यांच्या बिझनेसचे डिसिजन्स मला घ्यायला लावते? अरे तू बाबांबरोबर आता त्यांच्या बिझनेस मध्ये काम करतोस ना, म्हणून तुला निर्णय घेता येत नाही। पुढे जाऊन कदाचित तू तुझा स्वतःचा बिझनेस चालू केलास तर तुझा शब्द फायनल असेल। चल मी झोपतो, तुला उद्या उशिरा जायचंय, मला कामं आहेत। गुड नाईट दादा। चल गुड नाईट। आता कशी आहे तब्येत? त्यांची प्रकृती आता खूप स्टेबल आहे आणि त्यांनी ट्रीटमेंटला सुद्धा चांगला रिस्पॉन्स दिलाय, पण ब्लड लॉसमुळे खूप थकवा आलाय। थोडा आराम केला की ते येतील शुद्धीवर। हे सगळं माझ्यामुळे झालं लीला। मी तुला तिथे एकटं नको सोडायला होता। माझ्यामुळे तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं। आय एम सॉरी। काय? लीलाचा ऍक्सिडेंट झाला? अगं एजे सुद्धा आहे तिच्या बरोबर। तू जरा बरी आहेस ना ग? आनंदाची बातमी दिल्यासारखी काय सांगतेस? हो पण मी लक्ष्मी, तुझ्या बहिणीला सांभाळा। मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय, लीलाशी आपलं पर्सनल वैर नाहीये। ती फक्त या घरासाठी साजेशी नाही म्हणून आपल्याला ती नकोय। आणि आता ती एजंटची बायको आहे, तिला जर का काही झालं तर त्याचा परिणाम एजंटवर सुद्धा होणार आहे। आणि मुळात मुद्दा तो नाहीच आहे। कुणाचा तरी ऍक्सिडेंट झालाय आणि तुला कसलंही गांभीर्य नाहीये का ग? मूर्ख मुली। लक्ष्मी, हिचा निर्णय घे तू, नाही तर मी हिला निकालात काढेन। झालं? आता तुलाही मला ऐकवायचंच असेल। असंही मंगळागौरीच्या दिवशी तू मला दगा दिलाच आहेस। असं नाहीये श्वेता, मंगळागौरीच्या दिवशी जहागीरदारांचं नाव खराब होऊ नये म्हणून मी शांत होते। मी काही केलं नाही। नाही ताई, नाही। मला कळलंय आता की तुला माझ्याबद्दल ना काहीही वाटत नाही। तुला फक्त त्या तुझ्या दुर्गा बहिणींचा शब्द झेलायचा आणि त्यांच्या मागे मागे करायचंय, हो ना? मग भलेही त्या तुला शून्य किंमत देत असतील ना तरी चालेल। श्वेता, बी केअरफुल। का रे परीक्षा बघतोयस त्या दोघांची? त्या दोघांनाही मी तुझ्या दर्शनासाठी पाठवलं होतं। त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवावा, एकमेकांना समजून घ्यावं यासाठी दोघांना एकत्र पाठवलं होतं, पण ती खूप मोठ्या संकटामध्ये अडकले। देवा, त्यांची रक्षा कर माझी, त्यांची रक्षा कर। ते सुखरूप घरी येऊ दे, त्यांना सुखरूप घरी पाठव, त्यांची रक्षा कर।
एजे परवडतंय का ग? मी डॉक्टरना बोलवतो. एजे मला तुमच्याशी बोलायचंय. मी तुम्हाला खूप चुकीचं समजलं होतं, पण तुम्ही माझा जीव वाचवला. बस बस, काही बोलायची गरज नाही. आता तुला आराम करायची गरज आहे. आता लीला, मी डॉक्टरना बोलून आणतो. पहिले अंतरा मला सोडून गेले. आता लीलाची माझ्या जबाबदारी असताना तिला काही झालं असतं तर तुम्हाला माहित नाही मी काय केलं असतं तेव्हा. पण तू तशी वेळ येऊ दिली नाही देवा. तिला किती चुका करत असली, किती वेंधळेपणा करत असले, तरी ती माणूस म्हणून वाईट नाहीये. जरी मी तिला बायको म्हणून स्वीकारलं नसेल, पण ती माणूस म्हणून खूप चांगली आहे देवा. परत तिच्यावर असं संकट येऊ नको देऊस. थँक्यू. देवाच्या साक्षीने आपल्यात सुरू झालेलं हे नवरा बायकोचं नातं मी अगदी मनापासून निभावेन. आज तुम्ही मला एक चांगली व्यक्ती म्हणून स्वीकारलंय आणि मला खात्री आहे लवकरच तुम्ही मला तुमची बायको म्हणून सुद्धा स्वीकाराल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.